नमस्कार मित्रांनो, सफरचंद गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या अगोदर तूर काढून घेतली आहे. हे बघा, आपलं हे तुरीचे तास आहेत आणि या तुरीच्या 2 तासामधलं अंतर जे आहे, 2 तासामधलं अंतर 9 फुटाचं आहे. आणि याच्यात आता सध्या आपण थोडं सोयाबीन पेरायला आपलं लेट झालं होतं, त्याच्यामुळे मधात गवत निघालं होतं. तर त्या गवताच्या विल्हेवाटीसाठी आपण तणनाशक न मारता याच्यामध्ये डायरेक्ट तणनाशकासाठी जेवढा खर्च होणार होता त्याच्यामध्ये थोडा 1000 रुपये एक्स्ट्रा खर्च वाढून आपण रोटर याच्यामध्ये सांगितलं, जेणेकरून सोयाबीनची पेरणी ही चांगली होईल. आणि शेतामध्ये बघू शकता आज चांगला वाफ आलेली आहे. आजची तारीख आहे 6 जुलै 2026. चांगली वाफ आलेली आहे. मरागिरा एकदम मस्त, रोटरच्यामुळे मारा एकदम चांगला पडत आहे. तर आपण हे बघू शकता. आता आपण ट्रॅक्टर मारणे चालू आहे, रोटर मारणे चालू आहे वावरामध्ये. तर बाजूच्या शेतामध्ये सोयाबीन पेरलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं तण उगवलेलं आहे. तर त्या फवारा चालू आहे तणनाशकचा. तर आपली तूर आता हे कमीत कमी 1 महिन्याची तूर झालेली आहे. तूर चांगली अशी साधलेली आहे. आणि या तुरीमध्ये आता आपण रिकामानं ठेवता याच्यामध्ये सोयाबीन पेरणार आहोत. सोयाबीनचे उत्पन्न आमच्याकडे थोडे कमीच होते, एकरी 4-5 होते. पण बघू यावर्षी थोडी चांगली कामगिरी करू, फवारे वगैरे व्यवस्थित मारू. तर बघू की यावर्षी जे आहे आपली एकरी उत्पादन सोयाबीनला किती होणार आहे. आपण बघू शकता रोटर मारणे चालू आहे. आणि आपण रोटर मारल्यानंतर याच्यामध्ये 9 फुटाच्या पटामध्ये एकरी 20 किलो ते 22 किलो सोयाबीन सोडणार आहे. पूर्ण 4 एकर शेत असल्यामुळे आपल्याला पूर्ण जवळपास 1 क्विंटलच्या जवळपास सोयाबीन हे लागणार आहे. तर आपली तूर कशी जमलेली आहे हे बघू शकता. थोडी पतली झालेली आहे, पण चालून जाईल. थोडा पाण्याच्या अभावामुळे पतली झालेली आहे. तर कमेंटमध्ये सांगा हे कसं आपलं नियोजन कसं झालेलं आहे. धन्यवाद.